हॅलो फ्रेंड्स, अन्नपूर्णेच्या स्वयंपाकघरात तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। तर फ्रेंड्स, दिवाळीच्या तयारीला सुरुवात झालेलीच असेल आणि आज आपण बनवणार आहोत दिवाळीच्या फराळातला एक पदार्थ, ती म्हणजे शंकरपाळी। तर चला तर मग आपण साहित्य आणि कृती पाहूया। तर फ्रेंड्स, शंकरपाळी बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे एक मोठा बाउल मैदा, एक मोठा बाउल रवा आणि एक छोटा बाउल साखर, पिठी साखर आहे आणि हे वनस्पती तूप आहे, वितळून घेतले। साखर बरोबर एवढ्या प्रमाणाने घ्यायची म्हणजे आपली शंकरपाळी जास्त गोडही होणार नाही आणि छान लागेल त्याची चव आणि ती विरघळणारही नाही। चला तर आपण पुढची प्रोसेस बघू। तर फ्रेंड्स, आधी आपल्याला शंकरपाळीसाठी पीठ मळून घ्यावं लागेल। त्यासाठी आपण एक बाउल रवा टाकणार आहोत, एक बाउल मैदा आणि साखर टाकायची आणि सोडा, थोडासाच टाकायचा सोडा, एवढा साधारण सोडा टाकायचा। आणि आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊया। फारच छान खुसखुशीत बनते ही आपली शंकरपाळी। तुम्ही नक्की ट्राय करा या दिवाळीला आणि आमची रेसिपी आवडल्यास आम्हाला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करूनही आम्हाला सांगा। आणि आता यात आपण वनस्पती तूप घालूया, हे आपण मेल्ट करून घेतलेलं आहे। तर फ्रेंड्स, हे बघा, साधारणपणे आपण अशा प्रकारे हे पीठ असं हे करायचं, मळून घ्यायचं आणि यात आता आपण पाणी घालून याला घट्ट चांगलं मळूया। म्हणजे एवढं तूप आपण साधारणपणे घालायचं। तर फ्रेंड्स, बघू शकता हे शंकरपाळीसाठी अशा पद्धतीचा हे बघा असा डो बनवून घ्यायचा आहे। अशा प्रकारे मळून घ्यायचं, असं एवढं घट्ट व्हावं, जास्तही पातळ होऊ नये, नाहीतर शंकरपाळी नीट होणार नाही आपली। आणि आता आपण शंकरपाळी करूया। पण फ्रेंड्स, आपण शंकरपाळी तर करणारच आहोत, पण त्याआधी आपण एक करायचं आहे की आपण हे 30 मिनिट झाकून ठेवायचं आहे व्यवस्थित। त्याच्यामुळे आपली शंकरपाळी जास्त चांगली होते, खुसखुशीत बनते रवा टाकल्यामुळे। तर फार जण मैद्याची करतात, पण आपण मैदा आणि रवा हे आपण दोन्ही मिक्स करून करतो, कारण रव्यामुळे एक खुसखुशीतपणा येतो त्याला। मग आपण हे झाकून घेऊया। तर फ्रेंड्स, हे बघा, आपलं या ठिकाणी अर्धा तास आपण हे असंच झाकून ठेवलं होतं आणि बघू शकता किती छान तयार आहे आपलं हे शंकरपाळीचं पीठ। तर फ्रेंड्स, आता आपण काय करणार आहोत, याचा एक गोळा करून याला लाटून घेणार आहोत। हे बघा फ्रेंड्स, अशा प्रकारचा आपण गोळा तयार करून याची एक रोटी लाटून घ्यायची। जास्त जाडही नाही लाटायची आणि जास्त पातळही नाही लाटायची, मीडियम प्रमाणामध्ये। फारच छान खुसखुशीत लागते शंकरपाळी, तुम्ही नक्की ट्राय करा आणि ही रेसिपी आवडल्यास आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। तर फ्रेंड्स, हे बघा, अशा प्रकारे आपल्याला रोटी लाटून घ्यायची आणि आता आपण याचे चौकोनी काप करून घेणार आहोत। हे बघा फ्रेंड्स, आणि फ्रेंड्स, अशाच पद्धतीने आपण उभ्या आडव्या रेषा यावर ओढून घ्यायच्या, त्यामुळे फार छान आकार तयार होतो। हे बघा। तर फ्रेंड्स, हे बघा, आपले छान काप करून तयार आहे। हे आपण असं झाऱ्यामध्ये ठेवून असं तळायचं। वाव, हे बघू शकता फ्रेंड्स, किती छान। तर फ्रेंड्स, हे आपण मंद आचेवर तळायचं आहे
जेणेकरून आपलं या शंकरपाळीच्या आतमध्ये पीठ राहू नये म्हणून छान असं तळून घ्यायचं. तर फ्रेंड्स हे बघा किती मस्त कलर आलाय आपल्याला शंकरपाळीला. अशा कलरची आपण ही शंकरपाळी तळायची आहे आणि आपण हे काढून घेऊया. तर फ्रेंड्स हे बघा ही तयार आहे आपली शंकरपाळी. हे बघा मी तुम्हाला जवळून दाखवते किती छान फुगलेली आहे, बघू शकता फ्रेंड्स. हे बघा मी तुम्हाला जवळून दाखवते. हे बघा किती छान पदर सुटलेले आहे त्याला आणि तोडूनही दाखवते मी तुम्हाला. तर फ्रेंड्स हे बघा लगेच पटकन तुटते ती, लगेच पटकन तुटते. हे बघा आणि बघू शकता यात पीठही नाही आहे जास्त. आणि ही अशी आपली दाणेदार शंकरपाळी तयार आहे. तुम्हाला ही पाहून नक्की आवडली असेल तर तुम्हीही नक्की ट्राय करा. आणि असेच नवनवीन पदार्थ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.